ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांची गाथा हे नुसते पुस्तकासारखे ग्रंथ नाही आहे. हे ग्रंथ म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धार करणारी ही ज्ञानेश्वरी गाथा आहे. सांगितली निदान आताच्या तरुण पिढीतल्या मुलांनी निदान ज्ञानेश्वरीचं पारायण तरी करायला पाहिजे. रोहित महाराज पारायण तरी व्हायला पाहिजे. नाही 8 दिवसात पारायण पूर्ण होत, काही हरकत नाही, परंतु रोजच्या 5 वाव्या तरी वाचल्या पाहिजे, ज्याला जसं जमल तसं. बरं, ज्ञानेश्वरी वाचताना फक्त कशी वाचायची ज्ञानोबा सांगतात. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करे हरी तयावरी. फक्त शुद्ध अंतःकरणाने ती ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरीमध्ये काय सामर्थ्य आहे ज्ञानोबा सांगतात. खेचराची या म्हणा आणि सात्विकाचा पान्हा श्रवणा सवे सुमना समाधी जोडेन. माऊली म्हणतात खेचर भूताच्या योनीचा जरी असला त्याने ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर त्याला सात्विक रूपी पाहणा त्याच्या अंतःकरणाला फुटेल. आणि एखाद्याने जर शुद्ध अंतःकरणाने जर ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानोबा सांगतात त्याला समाधी लागेल. ही ताकद ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी